आज आमचा पेपर आहे, तर आज पेपर आहे म्हणून थोडे सगळेच नर्वस दिसतात आहे। आणि इथे माझी फ्रेंड बघा काय करते, आता अभ्यास करतेय। कसा वाटणार आहे तुला पेपर बघितल्यावर ते तर सांग। भंगार वाटणार आहे तिला पेपर। आणि इथे आमचा क्लास बसलाय असा। तर आता तुम्हाला एक्झाम झाल्यावर भेटू आणि सांगू एकाचे एक्सपिरियन्स। इथे अजून एक ही फ्रेंड आहे, सगळे आमचा पेपर झालाय फायनली। आता आम्ही चाललोय काहीतरी खायला वगैरे। ठीकठाक गेलाय तसा पेपर, एवढा पण काही खास नाही गेला। असा होता आमचा हा पेपर, बघू शकता। दिसणार नाही बट होता चांगला, ठीकठाक होता। मला चांगला गेलाय बऱ्यापैकी। आता आपण माझ्या फ्रेंड्सला विचारू की कसा गेलाय पेपर। तर गाईज फायनली एक पेपर झाला आहे। आता ब्रेक आहे आमचा, तर आम्ही नाश्ता वगैरे केला। आता थोडं अजून पेपरची रिव्हिजन वगैरे करणार आहे, मग पूर्ण दोन्ही पेपर झाल्यावर भेटूया आणि बघूया दोन्ही पेपरचे रिॲक्शन कसे होते ते। इथे मुली माती चाळतात ते आणि किल्ल्यासाठी माती चाळून रेडी ठेवतात ते। मस्त वाटतंय सगळं बघून। गाईज आता मी येत होते हॉस्टेलवर आणि इथे ग्राउंडवर काही पोरं आमचे सिग्नेंटचे किल्ले बनवतात आहे। दिवाळी येते जवळ, तर त्यांची किल्ल्याची प्रिपरेशन आपण बघूया की कशी येते। इथे ते सगळे व्ह्यू आहेत, म्हणजे किल्ल्यासाठी माती वगैरे आणली आहे त्यांनी आणि आता ते किल्ले बनवतात आहे। तुम्हाला दिसत असेल इथे मुली माती चाळतात ते आणि किल्ल्यासाठी माती चाळून रेडी ठेवतात ते। मस्त वाटतंय सगळं बघून। गाईज आता आम्ही आलोय पेपर देऊन आणि इथे सगळी गर्दी दिसतीये तुम्हाला। ते पण प्रिपरेशन करतात ते थर्ड इयरचे, आता त्यांचा पेपर आहे। आता फ्रेंड्सला विचारू कसा गेला पेपर तुम्हाला। भंगार गेला बाई, आउट ऑफ लिहिलंय मी तर। आउट करून लिहिलंय, पाय बघायचा का आमचा? जाऊ दे आता। नाही मी अभ्यास करून लिहिलाय, मी तर अभ्यास केलाय। मी खूप हुशार मुलगी आहे, संस्कारी मुलगी आहे। आता काय हवं ते सगळे बसलेले तसे एक्झाम सीझन मनवत। आणि आता आम्ही चाललोय ज्यूस सेंटरला ज्यूस वगैरे प्यायला। पेपर देऊन देऊन खूप थकलोय आम्ही। या मग आम्हाला मदत करायला। आता बिल भरायला या, आम्ही ज्यूस वगैरे पितो। अजून काही वाटलं असं खाऊ पण शकतो। ही आहे माझी फ्रेंड आणि हा आहे माझा फ्रेंड। तर आता ह्याला आपण विचारू की ह्याचा पेपर कसा गेलाय। 80चा गेला का? अभ्यास नाही केला। मग तुला करायला काय झालं? आणि ही आहे कशिश, जी रडत होती सकाळी। आणि इथे आमच्या कॉलेजचा असा जंगल सारखा नेचर आहे आणि त्या जंगलात आम्ही बसलोय। तर गाईज आज आपण कॉलेजचा पण टूर करणार आहोत की आमचं कॉलेज कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बाहेरून। तर आता आमची विंग आलेली आहे, ए विंग, आणि तर बघूया कसं असतं कॉलेज वगैरे ते। हा आहे आमचा गर्ल्स कॉमन रूम। इथे जर गर्ल्स आजारी असेल तर इथे ते रेस्ट करू शकतात आणि स्टडी पण करायसाठी बेड पण आहे। आणि इथे पण वर्कशॉपचं होतं आधी। आणि ही आहे आमची विंग, ए विंग JSPM कॉलेज। तर जाऊया आपण आत। इथने खाली जायला आमचं इथं प्रॅक्टिकल्स होतात। आता आपण वर जाऊया, फ्लोअरवर जाऊन बघू कोण कोण आहे आता। आणि इथे आमचं मेन ऑफिस आहे एक्झॅक्टली समोर ॲडमिशन सेलसाठी। आणि प्रिन्सिपलची केबिन। सीढ़ी
ह्या साईडने जाऊया. आता आपण ह्या साईडने जाऊया. त्या साईडने सर्व तर रोज जातो ना. आवाज ऐकल्यासारखं वाटतंय. आहे आमचा CO चा डिपार्टमेंट. पूर्ण सुमसाम आहे कारण कॉलेज आता सुटायला आलं आहे आणि बाकीच्यांचे पेपर्स चालू आहेत. आणि आता आमचं इलेक्ट्रॉनिक्सचा डिपार्टमेंट आम्ही तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. पेपर चालू आहे आणि हा आहे आमचा डिपार्टमेंट. ही आहे फार्मसीची बिल्डिंग आणि याच्या एक्झॅक्ट समोर आमचं IT चं डिपार्टमेंट आहे. तर ॲक्च्युली एक्झाम झाली आहे त्यामुळं मुलांची पण गर्दी झाली आहे. अरे झालं गेलं, चला आता घरी चला. आता घरी चला. घरी चला म्हणजे माझी बॅग आहे तिकडं. हां, आधी बॅग घेऊयात. आणि हा आहे आमचा ज्यूस सेंटर. इथे सकाळचा नाश्ता वडापाव वगैरे सगळं भेटतं. आता आपण ही जी बॅग आणू आणि बाकीचं आपण आता कॅन्टीन एक्सप्लोअर करणार आहे. हे आमचं इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट म्हणजे बिल्डिंग आणि त्यात फ्लोअर वाईज डिपार्टमेंट आहेत. आणि इथे आमच्या कॉलेजचा फ्रंट गेट म्हणजे मेन गेट येतो. आणि इथे मेन गेट आहे इंजिनिअरिंगचं. B बिल्डिंग आहे ही आणि ती वाली A बिल्डिंग होती. आणि इथे वर्कशॉपचं आहे त्यांचं. तुम्ही बघू शकता आमचं कॅन्टीन केवढूच नाही. हा, आणि इथे अशी प्लांटेशन खूप झालेली आहे. आणि ते पण ऐका इकडं पण मस्त आहे ग्राउंड आणि ह्या साईडला पण आहे. हा, बसायला तर एवढं भारी आहे ना, खूपच मस्त. आणि आता इथे कॅन्टीन आहे आमच्या कॉलेजचं. फिरून दाखवणार आहेस? हो. आणि आता मध्ये पॉसिबल असेल तर आपण जाऊ आणि बघूया. आणि आता अजून एक ही इंजिनिअरिंगची बिल्डिंग आहे. तर चांगलं आहे, शिक्षण पण चांगलं आहे. हो. आणि आता मी तुम्हाला कॅन्टीन दाखवतो कसं आहे. तर असं काहीतरी आहे आमचं कॅन्टीन. प्रवास करतो आम्ही ॲक्च्युली. तुम्हाला आमच्या मस्तीचा पण व्हिडिओ दाखवूच. आम्ही किती मस्ती करतो क्लासरूममध्ये वगैरे. तर आत्तापुरती हा व्लॉग इथेच स्टॉप करतोय. आणि नेक्स्ट व्लॉग नक्कीच तुम्हाला लवकर बघायला भेटेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करा. नक्की करा. बाय.